धन्यवाद मंडळी, सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमीमध्ये दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सोमवार
विद्यापीठ मालवण यांच्या वतीने गणेशोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो। याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये हा गणेशोत्सव साजरा होत आहे आणि त्या निमित्ताने श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आपले जवळवारी भजनांचा जंगी सामना आयोजित करून आवाजोड बोलला मी स्वतः संदीप लोके गावामध्ये लिंगाळ तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आमच्या जोडीला सिंधुदुर्गातील नामवंत भजनी बुवा आमचे परमानंद सन्माननीय श्रीकांतजी शिरसड बुवा गाव त्यांचं उंबरडे तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी हनुमान मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने उपलब्ध करून दिली त्याबद्दल इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सभासदांचे माता भगिनींचे मनापासून आभार मानतोय त्यांना धन्यवाद देतोय। जवळवारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा पखवाज वादक नाट्यकर्मी श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत। या कार्यक्रमासाठी ज्यांनी आमच्याशी संपर्क केला ते आमचे परममित्र कुलराज बांदेकर तसेच सन्माननीय सचिन त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत राठोड साहेब उपस्थित आहेत त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो। माझं ग्रामदैवत आई भावरी देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन बुवांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून सध्याला माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राच्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा देऊन संपूर्ण जगाचा आराध्य सर्वांच्या साथी या आपल्या सभेच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय। धन्यवाद 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 जय महाराष्ट्र। हॅलो Oh
वैराग्य योगी शिव शूलपाणी वैराग्य योगी शिव शूलपाणी सदा समाधी निज बोधवाणी सदा समाधी निज बोधवाणी उमानिवासा त्रिपुरांतकारी उमानिवासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो मन गोणदारी 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 कुंडली गौरा धन्यवाद. अतिशय सुंदर. जरा शांत करा माझा माल बेस कमी करा बेस. हॅलो हॅलो शांत करा. हॅलो हॅलो. अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन इथल्या आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. दोन्ही बुवांची जीवन व्यवस्था, दोन्ही बुवांचा सन्मान अगदी चांगल्या पद्धतीने केला. एकदा जोरदार आपल्या या मंडळासाठी सर्वांनी टाळ्या वाजवूया आणि सर्वांच्या मी भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर ताळ मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास
आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळवाणी नरका जाय चुकेला. आपण भजन किती सुंदर केलात आणि त्या भजनाच्या माध्यमातून जर आपला शब्द जर बाजूला गेला तर मित्रांनो त्या भजनाची किंमत शून्य आहे, लक्षात ठेवा. माझ्या जोडीला जे बुवा आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित आहेत. आज त्यांचं नाव आहे लेडीज स्पेशालिस्ट बुवा म्हणून. पुरुषांबरोबर कार्यक्रम कमी असतात. माझा भगिनींनो तुम्हाला सांगतोय हे बुवा आज तुम्हाला मिळालं हे तुमचं नशीब आहे. पुरुषांबरोबर नाही बसत ते. मगापासून 65 किलोची तलवार वाकवली येसाजी. 8 तासामध्ये घोडा आणला संभाजी. आणि बायकाल बरोबर बाऱ्या करतो त्याचं नाव शिरसाटजी. अरे काय काय माझ्यापेक्षा पण सिनियर आहेत ते. जरा माझा माईक प्रॉब्लेम आहे का बुवा. मला काही ते वाईट बोलले नाही. नंतर लोके बुवाची साला काढतलंय. मुळात आधी माझ्या अंगावर साला असली तर काढतलं. या सगळा सोलकाट झाला माझा हा. तुका जेवढा झेपात तेवढा बाबा कर. फक्त माका एक सांग, तू मगाशी देवस्थानांची नावा घेतलंस ना. चिंचपोकळी खायचा देवस्थान तर माका सांग. कणकवली खरी देवस्थान आता सांग. डोंबवली. अरे बुवा लाज वाटत ना. चालीनच घेत आहे तुम्ही घेऊन देशात. हॅल लेवल द्या याला मॉनिटरला द्या. हॅल हा आता बरोबर काय बुवा. इथे हे मगाशी मंडळाचे पदाधिकारी ज्यावेळी इथे स्टेजवरती आलेले ना सगळे मान्यवरांनी मगाशी ज्यांनी प्रास्ताविक केलं अतिशय सुंदर. त्यांनी सांगितलं इथे परंपरा आहे भजनाची बुवा. कदम बुवा, पांचाळ बुवा, पाटील बुवा या ठिकाणी या मी बोलतो या स्टेजवर जरी नसले तरी या पंचक्रोशीत आपल्या येऊन गेलेले आहेत. माका एकांत तरी सांगावं होय उभ्या राहा स्टेजवर कदम बुवांचं लवलेश तरी ह्याच्याकडे हा काय. अरे कदम बुवांचं नाव घेतो लाज वाट. मगाशी सारे निसा कदम बुवांचा इथे सारे उगाच गाण्यांची वाट लावू नको. तुका सांगायला ठेवतोय. तुका आता थोड्या वेळात माता भगिनी वाहित्या बाजूनच बसा तुम्ही. बारक्या पोरांचे चोरून चष्मा आणले नव्हते होय सांगते ऐका दिलं असतं. ह्या बाजूचा दांडक्या मोडलेला असतात त्या दांडक्या हायत्या बाजूला सांगायला ठेवतो. ह्या बाजूच्या का दिसताना नाही. तुम्ही फक्त उठायचं नाही तुझून. हा असो बाकी बुवा म्हटल्यावर मी प्रामाणिक सांगतोय मनात अजिबात दुसऱ्या बुवाबद्दल कधी राग नाही द्वेष नाही. एक सुंदर व्यक्तिमत्व. भजन थोडं त्या लेवलला जरी नसलं तरी भजन हेच मनोरंजन आणि मनोरंजन हेच भजन. हे ब्रीद वाक्य त्यांनी तयार केलेला स्वतःसाठी. बुवा हा कार्यक्रम गणेशोत्सव आहे. हनुमंताचं पवित्र स्थान आहे आणि सत्यदेवाची पूजा आहे बुवा. त्याच्यामुळे त्या लेवललाच आपला कार्यक्रम झाला पाहिजे. भजन रसिकांमध्ये 4 तऱ्हेचे लोक असतात. 60-70% भजन ऐकण्यासाठी आलेले असतात. 10% मजा करण्यासाठी जीवाचे आलेले असतात. 1-2% त्यांच्या घराकडे झोपत लागत नाही म्हणून ते इल्लेले असतात. त्याच्यामुळे आपण सगळ्यांचा विचार केला पाहिजे, लक्षात ठेवा. बाकी मी तुमच्या परफॉर्मन्सला नाव ठेवणार नाही. अतिशय सुंदर. मगाशी एक मात्र तुमचा मोठेपण भारी केला ना. असा कार्यक्रम महाराष्ट्रात कुठे होत नाही. त्या दिवशी लांजात पण ह्याच चांगल्या हनुमंताच म्हणून सांगतोय. म्हणजे तुमच्याकडून 22 रुपये येतात काय बघता. हा असो हॅलो नोटेशन घेतोय. सारे ग बनी निसा ती जग जग दी गन गदी गन गदी गन गा सबली राग दी गेदा गनवा सारे ग बनी निसा ती जग जग दी गन गदी गन गा सबली राग गेदा गनवा
आबली चव्हाण गोंड्याचे व्यापारी यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. चंद्रकांत रासम साहेब यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. अथर्व नेरुरकर यांच्याकडून योगेश साठी हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. बाबू चव्हाण कातवड यांच्याकडून योगेश सामंत यांच्यासाठी हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. डोर खींचे तुझा दौलत राहे सच्चे धागे में वधार राहे ऐसे जैसे कोई दीवाना ऐसे जैसे कोई दीवाना
है